हाय हॅलो नमस्कार. तर चला आज तुमच्यासोबत मी चॉकलेट सिरपची रेसिपी शेअर करते. आता पहिल्यांदा इथं ना मी चॉकलेट फाईन चॉप करून घेतलं आहे एकदम छोट्या छोट्या पीसमध्ये. तर आता तुम्हाला चॉकलेट सिरपचा मी रेशो सांगते. चॉकलेट सिरप जर तुम्ही चॉकलेट 1 कप घेत असाल तर त्याच कपाने 2 ते 1.5 कप तुम्ही ना दूध, व्हिपिंग क्रीम, पाणी काहीही घेऊ शकता. फक्त ना मोस्टली तुम्ही व्हिपिंग क्रीम यूज करा कारण त्याच्यामुळे टेस्ट छान येते. आणि जर तुम्हाला दूध यूज करायचं असेल ना तर ते जे तुम्ही बनवणार आहात सिरप ते जास्त दिवस तुम्ही प्रिझर्व नका करू, बनवा आणि लगेच यूज करून टाका. आणि जर ट्रोपोलाइटची क्रीम तुम्ही वापरत असाल ना तर ते तुम्ही एक 8-10 दिवस स्टोअर करू शकता. तर त्याच्यानंतर आपण याला काय करायचं आहे, आपण याला ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं आहे. मी याला फुल टेम्परेचरला म्हणजे 240 डिग्रीला दोन्ही रॉडचं फंक्शन ऑन करून ना 10 मिनटासाठी ठेवलं होतं. आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं आपलं जे चॉकलेट आहे ना ते व्यवस्थित छान मेल्ट झालेलं आहे. आता हे मेल्ट झालेलं जे चॉकलेट आहे ना ते व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती किती छान शाईन येते. आता तुम्ही जर हे आहे असंच जर ड्रिपिंगसाठी वगैरे यूज केलं ना तर ह्याने खूप परफेक्ट ड्रिप्स येतात केकवरती. प्लस जर तुम्ही हे केक बनवताना आत जर फिलिंगसाठी यूज केलं ना तर याच्याने टेस्ट जी आहे ना ती इन्हान्स होते केकची. सो रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी केक्स अँड बेक्स स्पेशलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.